नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. अजितदादा जाऊन महिना होत आला तरी दादांच्या नावाचं राजकारण अजूनही थांबलेलं नाही. दादांच्या जाण्यानंतर अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले की नक्की मृत्यू कसा झाला, कसा अपघात झाला तो. आता तर अगदी ब्लॅक बॉक्स पर्यंत येऊन पोहोचलंय की हे ब्लॅक बॉक्स नक्की आहे कुठं, हे जळलं कसं, हे एवढ्या तापमानाला जळत नाही, मग हे जळलं का, जाळलं गेलं त्याच्याविषयी केंद्राकडून काही माहिती दिली जात नाही. केंद्र याच्यामध्ये लक्ष घालत नाही. याचा अर्थ दादांचा कोणीतरी घातच केलाय असं म्हणावं का, हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित राहिलाय. स्वतः शरद पवार, मी मागे जसं सांगितलं की त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की असं काही नाहीये, हा अपघात का म्हणजे घात नाहीये, हा अपघातच आहे आणि दादांचा अपघात झालाय, त्याच्यावरती कोणीही राजकारण करू नये. त्यांच्याच पक्षातले रोहित पवार प्रेझेंटेशन देऊन सगळ्या गोष्टी सांगतायत आणि हा दोषी आहे, तो दोषी आहे, मग त्या प्रफुल्ल पटेलांमुळे उशीर झाला, मग त्या तटकरेंमुळे दादांना जायला उशीर झाला, त्याच्यामध्ये घाईघाईत बसले, विमानामध्ये बसले आणि मग तो सगळा अपघात झाला. दादांचे जेव्हा अंतिम संस्कार करण्यात येत होते त्या कुठल्या त्या मैदानावरती, तेव्हा सुप्रिया सुळे अशा काही वावरत होत्या, अशा काही मॅनेजमेंट करत होत्या जसं काय कुठला मोठा लग्नाचा सोहळाच आहे, मग त्या सगळ्या मॅनेज करतात, अशी अनेक लोक त्यांच्यावरती टीका करत होती. लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काहीतरी शरद पवार लगेच पाहणी दौरा करायला गेले नदीचा आणि लोक त्याच्यावरही म्हणू लागले की अनेक लोक त्यांच्या पक्षातली किंवा त्यांच्या विचारांची लोक म्हणायला लागले की पुन्हा एकदा योद्धा आमचा तयार झाला. अनेक जण सांगू लागले की दादांच्या जाण्याचं यांना काही नाहीये. 2 दिवसामध्ये लगेच त्याच दिवशी चिता विजली नाही तर त्याच दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांना करावं यासाठी त्यांच्या पक्षातली आमदार वगैरे ही सगळी लोक एक सूर बाहेर काढू लागले. तसं झालं देखील. सुनेत्राताई पवार ह्या उपमुख्यमंत्री झाल्या कारण त्याच्या मागे अनेक गोष्टी होत्या. कारण पक्ष जर विलिनीकरण झालं पक्षाचं तर मग मात्र कुठे ना कुठेतरी ही सगळी धोक्यामध्ये येतील. किंबहुना सरकारमध्ये असणारे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना हा धोका सतावत होता. त्याच्यामुळं तडकाफडकी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी त्यांनी देखील कुठे ना कुठेतरी जोर लावला असेल. अमित शहांनी देखील सांगितलं असेल की हे करणं योग्य आहे, नाहीतर शरद पवार या पक्षाला पूर्णपणे गिळून टाकतील. आणि तसंच झालं असतं जर कदाचित सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री झाल्या नसता. त्याच्यानंतर अजितदादांची मुलं ते पार्थ आणि जय हे पवार हे यांच्याकडे एवढी सक्षमता नाहीये की ती पूर्णपणे संपूर्ण पक्ष लीडर त्याचे होऊ शकतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी करू शकतात असं त्यांच्यामध्ये दिसत नसल्यानं हा पक्ष कुठे ना कुठेतरी इकडे तिकडे डळमळताना दिसतोय. हे शरद पवारांना बरोबर माहिती होतं, पण त्यांच्या हाती ते लागलं नाही. आता देखील राष्ट्रवादी दादांना दोन्ही राष्ट्रवाद्या एकत्र याव्या असं वाटत होतं. दादांचं ते स्वप्न होतं, पण हे होत नाहीये असं सांगणारे शरद पवारांच्या पक्षातली काही नेते, काही लोक ज्यांना ही राष्ट्रवादी एक करायची आणि त्याच्यावरती यांना स्वतःचा हक्क मिळवायचा आहे जो पूर्वी होता. इकडे रोहित पवार प्रेझेंटेशन घेऊन अगदीच नको तसले प्रश्न हव्या त्या सगळ्या गोष्टी विचारत सुटल्या. त्यांना असं वाटतंय की आता राष्ट्रवादीला पुढचा चेहरा राहिलायच कोण पवार घराण्यामध्ये. शरद पवारांच्या नंतर, सुप्रिया सुळेंच्या नंतर मीच तर एकटा. मग हे जर एकत्र झालं, हे जर आपल्या हातात आलं तर आपणच पुढच्या महाराष्ट्राचा दादा असू असं रोहित पवारांना वाटतंय का, अशा अनेक लोक प्रश्न विचारत आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचं एक वेगळं राजकारण सगळं सुरू आहे. आणि या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती एक अशी देखील लोक आहेत, एक अशी देखील समाजातली फळी आहे जी सांगते की अजितदादांचा मृत्यू झालाच नाही. अजितदादा या विमानामध्ये नव्हतेच. अनेक जण बॅनर लावतायत चौकामध्ये, अनेक जण स्टेटसवरती व्हिडिओजच्या माध्यमातून इकडून तिकडून सांगतायत की अजितदादा या तारखेला परत येणार आहेत. त्यांचं असं काही झालंच नाही, दादा परत येतील, निश्चित येतील. त्याचं कारण म्हणजे दादांचा जो काही शव आहे तो एवढ्या मोठ्या याच्यामध्ये कुठे सोशल मीडियावरती दिसला नाही, कारण तो छिन्न विछिन्न परिस्थितीमध्ये त्या सगळ्या शव आणि या सगळ्या गोष्टी होत, त्याच्यामुळे त्या कोणी कोणाला दाखवू शकलं नाही. अनेक जण म्हणतात कशी घड्याळावरून ओळख पटेल, अनेक जण म्हणतात की कसं राष्ट्रवादीच्या चिन्हावरून ओळख पटेल. या सगळ्या गोष्टी जर तरच्या नको तसल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून इकडून तिकडून अनेक लोक बोलतात. अनेक लोक गावाखेड्याकडची लोक तर सांगतात की अहो असं झालंच नाही, दादा मरूच शकत नाहीत, काहीतरी खेळी असेल, काहीतरी झालं असेल. लोकांना अजूनही आस लागले की अजित पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात येतील, अजित पवार पुन्हा एकदा जिवंत होऊन येतील, अजित पवार आहेत, ते गेले नाहीयेत अशी सांगणारी काही लोक. त्यांना मला एक गोष्ट सांगायचं आहे की जो अपघात झाला त्याच्यामध्ये दादांचं निधन झालं हे 100%. काहीतरी उगाच काही कोणी मूर्ख नाहीये किंवा असं काही नाहीये की उगाच काहीतरी करत बसतील, अंत्यविधी करतील, एवढा सगळा देश आणि महाराष्ट्र सगळा एकत्र होईल आणि दादा कुठंतरी लपून, असलं काही होत नाही, असं काही नसतं.
त्याच्यामुळे ह्या ज्या काही अफवा नको तसल्या गोष्टी या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून TRPसाठी खास करून हे जे काही केलं जातं, हे जे काही रंगवलं जातंय, हे साफ चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. दादा निघून गेले तरी राजकारण थांबत नाही. ठीक आहे, राजकारणामध्ये राजकीय खेळात ठीक आहेत, ते योग्य आपण समजू. पण दादा आत्ताच परत येतील, ह्याच तारखेला परत येतील, ह्याच वेळेला येतील, मंत्रालयातच डायरेक्ट उभे राहतील, या असल्या फालतू गोष्टींसाठी किंवा असल्या चुकीच्या गोष्टी कोणी पसरवू नयेत आणि उगाच काहीतरी व्ह्यूज आणि या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी या गोष्टीच्या मागे कोणीही लागू नये. लोक काय एवढी मूर्ख नाही आहेत की त्यांना काही समजत नाही की आज येतील आणि उद्या येतील आणि परवा येतील, असं काही होत नाही. त्याच्यामुळे पाहणाऱ्यांनी देखील म्हणजे बघा ना, आता मी अनेक व्हिडिओ जेव्हा सोशल मीडिया, मी खास व्हिडिओ त्यासाठी बनवतो, अनेक व्हिडिओ मी जेव्हा सोशल मीडियावरती बघितलं की अजितदादा ह्या तारखेला येणार, अजितदादा असं करणार, अजितदादा जिवंत, ह्या सगळ्या व्हिडिओजना लाखोमध्ये व्ह्यूज गेलेत. हे सगळं पाहणारी लोक ही नक्की कोण आहेत? म्हणजे किती अंधश्रद्धा आणि किती नको तसल्या फालतू गोष्टींमध्ये आम्हाला रस आहे. आम्हाला जे चांगलं असेल ते आम्हाला पाहता येत नाही, आम्हाला जे चांगलं दिसतंय ते आम्ही पाहत नाही, समाजामध्ये काय चांगलं आहे ते आम्हाला घेता येत नाही. नको तसल्या भंपक गोष्टींच्या मागं आमची लोक पळतात आणि सगळीकडे ते पाहत बसतात. म्हणजे वेळ किती आहे लोकांकडे बघा. असं तर सांगतात की मला 5 मिनिटं वेळ नाही आहे, पण 10-10, 20-20 मिनिटाच्या व्हिडिओ तुम्ही जर अगदी एकटकपणे पाहत बसता म्हणजे तुमच्याकडे किती फावला वेळ. तुम्हाला माहिती आहे ही घटना झालेली आहे, होऊन गेलं, आता इथं तसं नाही होणार आहे, तरीही आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे आम्ही किती साधी भोळी आणि किती निर्बुद्ध लोक आहोत की आम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ आहे. त्यामुळं दादा गेले, ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी दादा गेले. आता ते पुन्हा येणार नाही आहेत, पण त्यांचं असणं, त्यांची जी काही उणीव आहे ती आपल्याला नेहमी भासत राहील, एवढंच फक्त सांगतो. आणि दादांच्या नावावरती जे काही सध्या राजकारणात नको तसल्या गोष्टी चालू आहेत त्या थांबवाव्या, जेणेकरून त्यांना देखील कुठेतरी वाटेल की माझ्यानंतर कुठे ना कुठे काहीतरी चांगलं होतंय, याची एक भावना वरती का होईना पण त्यांच्या मनामध्ये ती येईल, असं मला वैयक्तिक स्वतःला वाटतं.